औरंगाबाद महानगरपालिकेवर सलग 6व्यांदा भगवा फडकवण्यात शिवसेना भाजपला यश आलंय। तर नवी मुंबईकरांनी गणेश नाईक यांची सद्दी अद्याप संपली नसल्याची पोचपावती दिली आहे। औरंगाबादमध्ये महायुतीने बहुमत मिळवलंय, त्यामुळे महापालिकेत महायुतीचा महापौर बसल्यास आश्चर्य वाटायला नको। दुसरीकडे नवी मुंबईत गणेश नाईकांचं वर्चस्व अबाधित राहिलंय। भाजपच्या मंदा म्हात्रेंचं आव्हान गणेश नाईकांनी मोडून काढलंय। मात्र स्वबळावर मॅजिक फिगर राष्ट्रवादी गाठू न शकल्यानं इथं काँग्रेस किंग मेकरच्या भूमिकेत आहे। पक्षादेश मिळाल्यास राष्ट्रवादी सोबत नवी मुंबईत सत्ता स्थापण्याचे संकेत काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी दिलेत। आज सगळ्यांचं लक्ष होतं ते म्हणजे औरंगाबाद आणि नवी मुंबई महानगरपालिकेच्या निकालांकडे। अपेक्षित हे निकाल लागलेले नसले तरी सुद्धा औरंगाबादमध्ये शिवसेना भाजपने सत्ता राखण्यात यश मिळवले, तर दुसरीकडे नवी मुंबईमध्ये गणेश नाईकांच्या राष्ट्रवादीने देखील इथं 52 जागा मिळवत सत्ता स्थापनेच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या आहेत। मात्र त्यांना यासाठी काँग्रेसची मदत घेण्याची गरज आहे। औरंगाबादमध्ये महायुतीने बहुमत मिळवलंय, त्यामुळे महापालिकेत महायुतीचा महापौर बसल्यास आश्चर्य वाटायला नको। तर नवी मुंबईत गणेश नाईकांचं वर्चस्व अबाधित राहिलंय। भाजपच्या मंदा म्हात्रेंचं आव्हान गणेश नाईकांनी मोडून काढलंय।